आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। नमस्कार। पिंपळगाव बसवंत येथे श्रीरामनवमी उत्सव धर्मजागरण समितीतर्फे नगर परिषद व समस्त ग्रामातर्फे आयोजित केला जातो। या कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक 6 एप्रिल 2025 रविवार रोजी सकाळी कावड मिरवणूक असेल, दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव असेल आणि नंतर सायंकाळी 5 वाजता श्रीराम रथ उत्सव असतो। त्या रामरथ उत्सवासाठी विविध भागातील काही कलापथक असतील, रांगोळी असेल, गावातील रथमार्गावरील रोषणाई असेल, विद्युत रोषणाई, या सर्वांचा सहभाग घेतला आहे। तसेच या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी, ग्रामस्थांनी उपस्थित राहावी अशी आग्रहाची विनंती नगर परिषदेतर्फे व धर्मजागरण समितीतर्फे करण्यात येत आहे। धर्मजागरण समितीच्या वतीने 30 तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा म्हणजे महिलांची बाईक रॅली, नारी शक्तीचा कुंभमेळा आपण सर्वांनी त्या ठिकाणी अनुभवला। जवळजवळ 3,500च्या पुढील महिला यामध्ये सहभागी झाल्या। अत्यंत उत्साहामध्ये ही महिला बाईक रॅली त्या ठिकाणी संपन्न झाली आणि 121 पैठण्या महिलांना त्या माध्यमातून मिळाल्या। असाच उत्साह श्रीराम रथ यात्रेमध्ये सर्व महिलांनी, माता भगिनींनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावं हे आव्हान मी धर्मजागरण समिती, नगर परिषद व ग्रामस्थांच्या वतीने करतो। धन्यवाद। धर्मजागरण समिती पिंपळगाव बसवंत, नगर परिषद व पिंपळगावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने गेल्या 25 वर्षापासून श्रीराम रथ यात्रेचं आयोजन करण्यात येते। आपण जर बघत असाल तर गेल्या अनेक वर्षाची असणारी ही परंपरा आणि या परंपरेला सुरू होऊन आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणजे अत्यंत उत्साहाचं वातावरण या 25व्या वर्षी या संपूर्ण पिंपळगाव शहरामध्ये आपण बघतो। या वर्षी आम्ही संकल्प केला होता का आपण जे काही पथक दरवर्षी बोलवतो ते पथक या वर्षी सगळे बदलून नवीन पथक आपण त्याच्यामध्ये ऍड करावे अशी धर्मजागरण समितीने संकल्पना केली आणि या माध्यमातून आपण पहिलं जे पथक बोलवलंय ते हरियाणा येथील अघोरी पथक का जे आपण प्रयागराज येथे जे काही आता कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यातलं अघोरी पथक हे आज या आपल्या पिंपळगाव शहरामध्ये रामनवमीच्या निमित्ताने येणार आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे पथक आहे। सगळ्यांना याची देही याची डोळा बघता येईल असं हे पथक आहे। त्यातनं आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त होणार आहेत आणि हे बघण्यासाठी सर्व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं मला वाटतं। त्याचबरोबर पिंपळगाव येथील मोरया ढोल पथक, ज्या ढोल पथकामध्ये ढोल पथक आहे, झांज पथक आहे, त्याचप्रमाणे झेंडा पथक आहे, संकेत शेटे हे त्याचं संचालन त्या ठिकाणी करतायत आणि गेल्या 1 महिन्यापासून या पथकाची मेहनत खऱ्या अर्थाने पिंपळगाव शहरामध्ये होत आहे। त्याचप्रमाणे डीजे तसेच घोडा पथक आहे आणि इतर सर्व पथक या सोबत असणारे हे सर्व करण्यासाठी आम्ही गेल्या 2 महिन्यापासून धर्मजागरण समिती मेहनत घेत आहोत। आपण जर बघित असाल तर इथे मागे प्लेटिंग लावलेली आहेत, संपूर्ण गावात सुशोभित करण्यात आलेले आहेत, लाइटिंग माळ लावण्यात आलेली आहेत। त्याचप्रमाणे निफाड रोडला त्या ठिकाणी आपण प्लेटिंग केलेली आहेत आणि संपूर्ण गावामध्ये प्रत्येक ठिकाणी रामाची प्रतिमा असेल, पूजन असेल, नियोजन असेल असं सर्व होत आहेत। यामध्ये जे गावातील मंडळ आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी नाश्ता असेल, चहा असेल, पाणी असेल अशी सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करतायत आणि अत्यंत उत्साहामध्ये ही रामनवमी 25वी रामनवमी 25 वर्षाची रामनवमी खऱ्या अर्थाने अत्यंत उत्साहवर्धक अशा पद्धतीने होईल। तर मी सर्व पंचक्रोशीतील
पिंपळगाव शहरातील सर्व नागरिकांना, माता भगिनींना आव्हान करतो की आपण सर्वांनी श्रीराम रथयात्रेमध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.